किल्ले रायगडावर जाणाऱ्या मार्गावर भलं मोठं भगदाड पडलंय। कोंझर गावच्या वरच्या बाजूला रस्ता खचलेला आहे। रायगड किल्ल्याकडे जाणारी वाहतूक त्यामुळे बंद करण्यात आली आहे। आताची महत्त्वाची बातमी। किल्ले रायगडावर जाणाऱ्या मार्गावर भलं मोठं भगदाड पडलेलं आहे। कोंझर गावच्या वरच्या बाजूचा रस्ता आपण पाहतोय। या रस्त्याला मोठं भगदाड पडलेला आहे। हा रस्ता खचलेला आहे आणि त्यामुळे रायगड किल्ल्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। सध्या पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात। काही ठिकाणी रस्तेही खचत असतात आणि यातली एक महत्त्वाची अपडेट बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। प्रफुल्ल, किल्ले रायगडावर जाणाऱ्या मार्गावर भलं मोठं भगदाड पडलेलं आहे। प्रशासनाने काय उपाययोजना सुरू केल्या आहेत? प्राची, खरं तर काल संध्याकाळपासूनच संपूर्ण रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस बरसतोय आणि त्याचा परिणाम हाच आहे की रायगडमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि मुख्य म्हणजे महाड वरून रायगडकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर भलं मोठं भगदाड पडलेलं आहे। पाण्याचा मोठा प्रवाह त्या मोरीतून चाललेला असताना त्या मोरी खचली आणि मोरी वाहून गेली आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। आणि पोलीस आणि बांधकाम विभाग यांनी या रस्त्याची पाहणी केली आणि हा रस्ता जो आहे रायगडकडे जाणारा तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झालेला आहे आणि त्यामुळे रायगड किल्ल्याच्या परिसरात जे राहणारे रहिवासी आहेत त्यांची मोठी आता गैरसोय होणार आहे। या ठिकाणी मोरी तात्पुरती बसवण्याचं काम जे आहे ते बांधकाम विभागाकडून सुरू आहे। किल्ले रायगडच्या कडे जाणाऱ्या या रस्त्याचं चौपदरीकरण सुरू आहे, पण ते गेल्या 4-5 वर्षापासून रखडलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून ही मोरी खचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र या रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद प्रफुल्ल, आपण दिलेल्या माहितीसाठी।